करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्यात्रे प्रकरण 56 कॉकनी भाषा लंडन डे ट्रेनिंग कॉलेजमध्ये आम्हाला शिकविण्यासाठी जो प्राध्यापक वर्ग नेमलेला होता त्यापैकी अनेक प्राध्यापक हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ञ होते. कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर पर्सी नन हे तर नवशिक्षणाचे शंकराचार्यच होते. त्यांचा ग्रंथ एज्युकेशन इट्स डाटा अँड फर्स्ट प्रिन्सिपल्स हा नवशिक्षणाची गीता म्हणून समजला जात असे हे मी मागेच सांगितले आहे. ते आम्हाला शिक्षणशास्त्र शिकवीत. त्यांची व्याख्याने म्हणजे नवनवीन शैक्षणिक विचारांची एक आकंठ मेजवानीच असे. ती ऐकण्यासाठी दूरदूरच्या देशांतील विद्वान येत आणि आमच्या वर्गात बसत. त्यांची इंग्रजी बोलण्याची पद्धत फारच आकर्षक असे. प्रत्येक शब्दाचा उच्चार ते अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट करीत असत. त्यामुळे त्यांचे अक्षरानअक्षर आम्हाला कळत असे. आम्हाला शिकवणारे दुसरे महान मानसशास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर सिरिल बर्ट. यंग डेलिक्वेंट हा गुन्हेगार मुलांच्या मानसशास्त्रावरील त्यांनी लिहिलेला प्रदीर्घ ग्रंथ त्या विषयावर प्रमाणभूत मानला जातो. ते आम्हाला मानसशास्त्र शिकवीत. सर डोव्हर विल्सन हे शेक्सपियरच्या नाटकांवरचे अधिकारी भाष्यकार म्हणून जगद्विख्यात आहेत. ते आम्हाला शिक्षणाचा इतिहास शिकवण्याला होते. डॉक्टर गरे नावाचे एक नामांकित भाषाशास्त्रज्ञ आणि वैयाकरणी आम्हाला इंग्रजीचे अध्यापन शिकवीत. त्यांनीही टीचिंग ऑफ इंग्लिशवर पुष्कळ पुस्तके लिहिली होती. आणि ज्यांच्या ह्युमन जिओग्राफीज म्हणजे मानवी भूगोल ह्या पाठ्यपुस्तकांनी भूगोलाच्या शिक्षणात क्रांती केली ते प्राध्यापक फेअरग्रीव हे आमचे भूगोलाचे प्राध्यापक होते. असे एकापेक्षाही एक महान आणि अधिकारी शिक्षक लाभणे हे आयुष्यातले एक अपूर्व भाग्य होते. कॉलेज सकाळी 9 वाजता भरे. लंडन युनिव्हर्सिटीला जोडलेली शहरात जी दुसरी शैक्षणिक कॉलेजे होती त्यामधल्याही विद्यार्थ्यांना काही व्याख्यानांसाठी आमच्या कॉलेजात बसावे लागे. अशा वेळी वर्गात एकंदर विद्यार्थ्यांची संख्या 600 पर्यंत जाई. आमच्या वर्गातल्या इंग्रज विद्यार्थ्यांचे वय सरासरीने 20 ते 22 वर्षांचे होते. म्हणजे तसे म्हटले तर ती अगदीच पोरे होती. आम्ही भारतातून आलेले काही शिक्षक 8-8, 10-10 वर्षांनी त्यांच्यापेक्षा वडील होतो. पण हे तरुण इंग्रज विद्यार्थी समोर प्रोफेसर तिकडे शिकवू लागले की बाकावर बसल्या बसल्या आपापल्या पाईप्स पेटून त्या संतपणे ओढू लागत. कोणाला हे खरे तरी वाटेल काय, पण ह्यात अक्षराचीही अतिशयोक्ती नाही. भारतवर्षातले विद्यार्थी कितीही पुढे गेले तरी वर्गात बसून प्रोफेसरांच्या देखत धूम्रपान करण्याची त्यांना कधीतरी हिंमत होईल म्हणता की काय? शक्यच नाही. तास संपल्यानंतर प्रोफेसरांजवळ जाऊन शंकास्थळांची चर्चा करताना सुद्धा ही तरुण पोरे आपापले पाईप ओठात वाकडे धरून एखाद्या दुड्डाचार्यासारखे त्यांच्या भोवती उभी राहत. प्रोफेसरांना सुद्धा त्याबद्दल विशेष काही वाटत असावे असे दिसत नसे. मुलांना कवायत आणि शारीरिक व्यायाम कसे शिकवावेत ह्याचेही शिक्षण आम्हाला त्याच कॉलेजात पंधरवाड्यातून एकदा मिळत असे. कॉलेजच्या तळमजल्याखाली एक ऐसपैस तळघर होते. तेथे हे आमचे व्यायामघर असे. व्यायाम संपला की तुषार स्नानाची तेथेच सोय केलेली होती. स्नानाच्या 5-7 खोल्या होत्या. सगळे विद्यार्थी नग्न होऊन खांद्यावर टॉवेल टाकून एका रांगेने प्रत्येक खोलीपुढे उभे राहत. फक्त हिंदी विद्यार्थी काय ते स्नानासाठी नग्न होऊन त्यांच्या रांगेत उभे राहण्यास लाजत. नाही म्हणावयाला त्या अवभृत स्नानाचे पुण्य मिळवणारा मीच काय तो एकटा धाडसी विद्यार्थी होतो. ज्या पाठशाळेत पाठ देण्यासाठी मला दर मंगळवारी आणि गुरुवारी जावे लागे ती शाळा प्राथमिक होती. हिंदुस्थानातल्या माझ्यासारख्या एका दुय्यम शिक्षकाला इंग्लंडमधल्या प्राथमिक शाळेत शिकविण्यास पाठविण्यात यावे हा माझ्या बुद्धीचा आणि श्रमाचा उघड अपव्यय होता. मी इंग्रजी आणि भूगोल हे 2 विषय शिकवित असे. विद्यार्थी अतिशय घाणेरडे आणि अस्वच्छ असत. त्यांचे कोट, त्यांच्या विजारी आणि बूट पुष्कळ ठिकाणी फाटलेले किंवा तुनलेले असत. त्यांच्या अंगाला अशी काही घाण मारत असे म्हणता कारण त्यांच्या घरात स्नानगृहेच मुळी नव्हती. त्यामुळे 2-2 महिने त्यांच्या अंगाला पाण्याचा स्पर्श होत नसे. मी जे बोले ते त्या पोरांना चांगले समजत असे, पण ती जे काय बोलत त्यातले एक अक्षर मला उमगत नसे कारण ती शुद्ध इंग्रजी बोलत नसत. कॉकनी बोली बोलत. कॉकनी ही फक्त लंडनमध्येच बोलली जाते. जशी मराठीची कोकणी तशी इंग्रजीची कॉकनी. दोन्हीही भाषा अनुनासिक आणि हेल असलेल्या. त्या समजायला प्रारंभी कठीण पण ऐकायला नेहमीच गोड.
लंडनमधले बहुसंख्य श्रमजीवी लोक कॉकनीज बोलतात. रोज सकाळी वृत्तपत्रे विकणारी पोरे मोठ्याने ओरडत लंडनच्या रस्त्यांतून जातात. पायमर पायमर. पायमर म्हणजे पेपर. इंग्रजी एचा उच्चार ती आय करतात. एकदा मी हेडमास्तरांच्या खोलीत बसलो असताना एक मुलगा छडी मागावायला आला. त्यावेळी तिकडच्या शाळात छडी वापरली जात होती. फक्त ती हेडमास्तरांकडूनच मागून न्यावी लागत असे. तो पोरगा मला म्हणाला, सर, आय वॉन्ट अ काईन. मला काईन शब्दाचा अर्थ कळेना. जेव्हा हेडमास्तरांच्या टेबलावर असलेली छडी त्याने बोटाने मला दाखविली तेव्हा मला काईनचा अर्थ समजला. काईन म्हणजे केन. प्लेग्राऊंडला ते प्लाय ग्राऊंड म्हणतील, तर लंडन काउंटी काउन्सिलचा उच्चार ते लंडन काउंटी काउन्सिल असा करतील. शब्दाच्या सुरुवातीला जर हकार असेल तर ते तो ह गाळतील. हेन्रीला ते एन्री म्हणतील. दॅट्स हिमचा उच्चार ते दॅट्स इम असा करतील. आणि शब्दाचा प्रारंभ नुसत्या स्वराने झालेला असेल तर त्यात ते हकार मिसळतील. ऑरेंजचा उच्चार ते हॉरेंज असा करतील. इव्हन्स हे विशेष नाम आहे. त्यात ते हेव्हन्स म्हणतील आणि हेव्हन्सचा उच्चार ते एव्हन्स असा करतील. त्याबद्दलची एक हास्यकथा मला त्यावेळी समजली. ती अशी: एक एव्हन्स नावाचा मूर्ख नोकर होता. तो कॉकनी बोलायचा. त्याची मालकीण त्याच्यावर भयंकर संतापावायची. प्रत्येक वेळी त्याने काही मूर्खपणा केला की ती कपाळाला हात लावून गुड हेव्हन्स म्हणजे कर्म माझे असे म्हणावायची. कॉकनी एव्हन्सला वाटावायचे की ती गुड एव्हन्स म्हणजेच एव्हन्स फार चांगले असे म्हणते आहे. सारांश: मालकीण त्याच्यावर जळफळावायची आणि एव्हन्स स्वतःवरच खुश असायचा. इंग्लंडमध्ये परगण्यानिहाय इंग्रजी भाषेचे उच्चार बदललेले आढळतात. यॉर्कशायर परगण्यात अचा उच्चार उ असा करतात. आय लव्ह माय मदर हे वाक्य आय लू माय मुदर असे उच्चारतात. ऑक्सफर्डमध्ये ज्याचा उच्चार ग्लास आणि ग्रामर असा करतात त्याचा उच्चार केम्ब्रिजमध्ये ग्लॅस आणि ग्रॅमर असा होतो. ज्या शाळेमध्ये मी शिकवित होतो त्या शाळेमध्ये रॉबर्ट केम्प नावाचे एक इंग्रज शिक्षक होते. त्यांचीनी माझी ओळख झाली तेव्हा त्यांच्याकडे मी राहण्याच्या जागेचा प्रश्न काढला. त्यांनी लंडनच्या उत्तर भागात एक नवीन घर विकत घेतले होते. त्याचे कर्ज त्यांना फेडावयाचे होते म्हणून त्यांना आपल्या घरात आमच्यासारखेच भाडोत्री पाहुणे म्हणजेच पेईंग गेस्ट ठेवावयाचे होते. तेव्हा त्यांनीच आम्हाला तशी सूचना केली. आम्ही ती ताबडतोब मान्य केली आणि इंडियन स्टुडंट्स हॉस्टेल सोडून 32 थर्लमियर रोड, मजवेल हिल, लंडन N7 ह्या पत्त्यावर मी आणि लालभाई देसाई राहावयाला गेलो. आमच्या कॉलेजपासून हे घर पुष्कळच लांब होते. चांगला पाऊण तास लागायचा कॉलेजला जावयाला. मी आणि देसाई एकाच खोलीत राहत होतो. शनिवार रविवारचे संपूर्ण जेवण आणि आठवड्यातले 5 दिवस सकाळची न्याहारी आणि रात्रीचे जेवण आणि राहणे एवढ्यासाठी प्रत्येकी 2 पाऊंड आम्हाला द्यावे लागत. इंग्लंडला जाण्यापूर्वी मी पक्का शाकाहारी होतो, पण तेथे गेल्यानंतर मी शाकाहार सोडून देऊन संपूर्णपणे मांसाहारी बनलो. त्याचे कारण असे की इंग्लंडच्या मुक्कामात आपली प्रकृती आमूलाग्र बदलून टाकावयाची असा मी निर्धार केला होता. इंग्लंडला येण्याची उभ्या हयातीत आपल्याला पुन्हा काही संधी मिळावयाची नाही हे मी ओळखून होतो. तेव्हा प्रकृती सुधारण्याचा हाच खरा मौका आहे अशी खुणगाठ मनात बांधून हा आहारात्मक प्रयोग करावयाचे मी ठरविले. इंग्लंडला गेलो तेव्हा मी नुसता अस्थिचर्म होतो. माझी उंची 6 फुटाच्या वर असूनही माझे वजन 130 पाऊंडांच्या आजूबाजूला होते. माझी आई माझ्या शरीराकडे पाहून नेहमी हळहळायची आणि म्हणायची, बाबू, तुझ्या अंगावर चिमूटभर मांस कधीतरी आयुष्यात येणार आहे काय रे? आईचे ते शब्द माझ्या मनाला फार लागून राहिले होते. सकाळी 8 वाजता पॉरीज, एग्ज अँड बेकन, ब्रेड बटर नी जॅम आणि चहा अशी मी चांगली चमचमीत न्याहारी घेत असे. नंतर खिशात एक सफरचंद घालून मी कॉलेजात जात असे. रोज सकाळी नियमाने सफरचंद खाल्ले म्हणजे प्रकृती चांगली राहते अशी इंग्लिश लोकांची एक समजूत आहे. दुपारचे जेवण मी बाहेर हॉटेलात घेत असे. शहराच्या सर्व भागात लॉयन्स आणि ABC ह्या 2 कंपन्यांची हजारो रेस्टॉरां पसरलेली आहेत. प्रत्येक रेस्टॉरांमध्ये त्याच तऱ्हेची व्यवस्था, त्याच गणवेशातल्या वेट्रेसेस आणि त्याच तऱ्हेचे सर्व अन्न मिळते आणि दरसुद्धा अगदी माफक असतात. त्यामुळे लंडन शहरातील सर्वसामान्य जनतेला ही रेस्टॉरां फारच सोयीस्कर वाटतात.
मी बहुधा लॉयन्समध्ये दुपारचे जेवण घेत असे. तेथे अवघ्या 1 शिलिंगमध्ये पुरेसे जेवण मिळे. लंडनमध्ये चहा कॉफीपेक्षाही दूध पिणाऱ्यांची संख्या जास्ती आढळून येई. ते पाहून मला आश्चर्य वाटले. अर्थात दुधामधले क्रीम आधीच काढून घेतलेले असे आणि त्या दुधामध्ये कॉफीची किंवा चॉकलेटची थोडीशी लज्जत मिसळण्यात येत असे. रात्रीचे आमचे जेवण संध्याकाळी 7च्या सुमारास होई. नंतर आम्ही अभ्यासाला बसत असू. झोपण्यापूर्वी चीज, बिस्किट आणि कोको ह्यांचे सपर आम्हाला मिळे. थंड हवेमुळे पोटात नेहमीच भूक लागलेली असे. कितीही खाल्ले तरी अपचन म्हणून कधीच होत नसे. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक कणाकणातून जिवंतपणा उचंबळतो आहे असे वाटे. इतकी तरतरी आणि इतका उत्साह मला आयुष्यात कधीही वाटला नाही. दर महिन्याला माझे 3-4 पाऊंड वजन तर एकसारखे वाढत होते. त्यामुळे हिंदुस्थानातून आणलेले कपडे 2-4 महिन्यातच टाकून द्यावे लागले आणि वाढत्या वजनाला अवसर ठेवून नवीन सूट शिवून घ्यावे लागले. आपण लोकांकडून कर्ज काढून ह्या देशात आलो आहोत ह्या जाणीवेची टोचणी सतत माझ्या मनात असल्यामुळे जरुरीपेक्षा 1 पेनीही मी जास्त खर्चित नसे. जेवण्याचा, राहण्याचा आणि रोजचा प्रवासाचा मला आठवड्याचा 3 पाऊंड खर्च येई. अर्थात महिन्याचे 12 पाऊंड म्हणजे अदमासे 170 रुपये. कॉलेजची फी आणि पुस्तकांचा खर्च निराळा. त्यावेळी इंग्लंडमधल्या प्राथमिक शिक्षकाला वर्षाचा 200 पाऊंड पगार मिळे. त्याच्यापेक्षाही कमी उत्पन्नात मी त्यावेळी माझी गुजराण करीत होतो. इतर कुठल्याही चैनीच्या भानगडीत मी पडलो नाही. त्यांचे मला आकर्षणही नव्हते आणि त्या मला परवडण्यासारख्याही नव्हत्या. लंडनमधले शैक्षणिक वर्ष 3 टर्म्समध्ये विभागलेले असते. प्रत्येक टर्मला कुठल्या तरी एका शैक्षणिक विषयावर आम्हाला एक स्वतंत्र निबंध लिहावा लागे. पहिल्या टर्मला मी मुंबई इलाख्यातील दुय्यम शिक्षण ह्या विषयावर चांगला 25-30 ताव भरून निबंध लिहिला. मनातून धाकधूक वाटत होती की आपले इंग्रजी साहेबांच्या कसोटीला कसे काय उतरते आहे. एक दिवस असा उगवला की कॉलेजचे प्रिन्सिपल सर पर्सी नन ह्यांनी आपले नेहमीचे व्याख्यान सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निबंधांचा आढावा घेताना अगदी सुरुवातीलाच घोषणा केली की आय एम व्हेरी प्लेस्ड टू अनाउन्स दॅट वन ऑफ द इंडियन स्टुडंट्स मिस्टर पी.के. अत्रे हॅज सिक्युअर्ड द हायेस्ट क्रेडिट फॉर हिज एसे. सर पर्सींचे ते उद्गार ऐकून मी जागा आहे की स्वप्नात आहे हेच मला कळेना. मी आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिलो. सारे विद्यार्थी कौतुकाने माझ्याकडे पाहू लागले. स्वर्ग त्यावेळी मला 2 बोटे उरला होता. निबंधाला गुण देत नाहीत, शेरा देतात. मला A+ असा शेरा मिळाला होता. त्यामुळे कॉलेजमध्ये मला पुष्कळच प्रसिद्धी मिळाली. 3 टर्म्सच्या माझ्या 3ही निबंधांना A+ असे शेरे मिळाले. दुसऱ्या टर्म्सपासून माझी बदली हॅरो काउंटी स्कूलमध्ये झाली. लंडन शहराच्या उपनगरातील ही एक उत्कृष्ट दुय्यम शाळा आहे. ह्या शाळेतले सर्व विद्यार्थी वरिष्ठ मध्यम वर्गातले असत. त्यामुळे त्यांचे पोशाख, भाषा आणि वागणे अतिशय स्वच्छ, शुद्ध आणि टापटिपीचे असे. पहिल्या टर्मला मी ज्या प्राथमिक शाळेत शिकवित होतो तिच्यात आणि ह्या शाळेत जमीन आसमानाची तफावत होती. नव्या शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये मी अतिशयच प्रिय झालो. हिंदुस्थानच्या भूगोलावरचे माझे पाठ ऐकण्यासाठी पुष्कळदा शाळेचे हेडमास्तर आणि इतर शिक्षक येत. मी लंडनच्या ज्या भागात राहत होतो तेथून हॅरोला बसने जाण्यास कमीत कमी 1 तास लागे. शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मी इंग्लंडमधल्या नमुनेदार शिक्षण संस्था पाहण्यात खर्च करी. कमीत कमी मी 10-12 पब्लिक स्कूल्स तरी पाहिल्या असतील. पब्लिक स्कूल हे इंग्लंडच्या राष्ट्रीय शिक्षणाचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय. ब्रिटिश साम्राज्याचा कारभार चालविणाऱ्या सर्व मुलकी अधिकाऱ्यांच्या शिक्षणाचा आणि चारित्र्याचा पाया ह्या ठिकाणी घालण्यात येतो. राष्ट्रीय परंपरा, कडक शिस्त आणि सांघिक खेळ ह्यांच्या मुशीत तरुणांना ओतून त्यांना ब्रिटिश साम्राज्याचे खंबीर आधारस्तंभ बनविण्याचे हे कारखाने होत. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज येथील विद्यालयेही मी पाहून आलो. या ठिकाणी शेकडो विद्यार्थी सायकलवर बसून हिंडताना पाहून मला पुण्याची आठवण झाली. केम्ब्रिजमध्ये कॅम नावाची नदी आहे. या नदीची रुंदी एखाद्या लहानशा कालव्या इतकी किंवा पाटा एवढी आहे. तिला नदी म्हणणे म्हणजे तिची शुद्ध थट्टा होती. केम्ब्रिजमध्ये मॉल्टिंग हाऊस स्कूल नावाची एक विलक्षण शाळा एका धनिकाने काढली होती. तेथे मुलांपेक्षा शिक्षकच अधिक होते. शिक्षकांनी मुलांना काहीही शिकवायचे नाही हेच त्या शाळेचे वैशिष्ट्य होते. त्या शाळेत वेळापत्रक नव्हते. त्या शाळेत विषय अशा नावाने काही शिकवले जात नव्हते. प्रत्येक शिक्षक हा आपापल्या विषयाचा तज्ज्ञ असे.
आणि तो आपापल्या वर्गात आपल्या विषयाची उपासना करीत असे. मुले ह्या वर्गांतून हिंडत आणि जेथे त्यांचे मन आकर्षित होई तेथे जाऊन ती बसत आणि त्या त्या शिक्षकांकडून माहिती विचारून घेत. उदाहरणार्थ, एका वर्गात समजा की एक शिक्षक पियानोवर गात बसला आहे, तर काही मुले तेथे जाऊन गाणे तरी ऐकत बसतील, नाहीतर त्या गाण्यामध्ये साथ तरी करतील. दुसऱ्या वर्गात दुसरा शिक्षक चित्रे काढीत बसला आहे, तर मुले तेथे जातील आणि चित्रांचे निरीक्षण तरी करतील, नाहीतर कागद आणि ब्रश घेऊन स्वतःच्या मनाप्रमाणे चित्रे काढतील. शाळेवरून समजा एखादे विमान जाऊ लागले, तर सारी मुले विमान पाहावयास बागेत धावतील आणि मग विज्ञानाच्या शिक्षकाला विमानाबद्दलची माहिती विचारतील. मुलांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाल्या वाचून शिक्षकांनी त्यांना काही सांगावयाचे नाही. हा ह्या शाळेतील शिक्षण पद्धतीचा मूलभूत सिद्धांत होता. प्रत्येक वर्गात शिक्षकाखेरीज एक एक लघुलेखक असे. मुले जे जे प्रश्न विचारीत आणि शिक्षक त्यांना जी जी उत्तरे देत त्यांची लघुलिपीत ते टिपणे घेत. मुलांच्या मानसशास्त्रावर प्रकाश टाकणारी ही प्रश्नोत्तरे पुढे छापून पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्यात येत. विद्यार्थ्यांना संपूर्ण स्वातंत्र्य देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नैसर्गिक विकास करण्याचा जगामधला तो अभूतपूर्व प्रयोग होता. म्हणून इतक्या तपशिलाने मी त्याचे वर्णन केले. ह्या प्रयोगाचे पुढे काय झाले, सध्या तो चालू आहे की नाही हे माहीत नाही. लंडनमध्ये कुठे ना कुठेतरी शिक्षण तज्ज्ञांची नेहमी व्याख्याने होत असत. मी ती सहसा चुकवीत नसे. त्यामध्ये डॉक्टर P.B. बॅलॉर्ड ह्यांची व्याख्याने मला अतिशय आवडत. डॉक्टर बॅलॉर्ड हे लंडन काउंटी काउन्सिलच्या शिक्षण खात्यातले एक वरिष्ठ इन्स्पेक्टर होते. त्यांनी नवशिक्षणावर आणि बौद्धिक कसोट्यांवर अनेक उद्बोधक ग्रंथ लिहिले होते. शिक्षणशास्त्रासारख्या गंभीर विषयावर विनोदी भाषण करणारा त्यांच्यासारखा प्रभावी वक्ता आजपर्यंत मी पाहिला नाही. त्यांच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक वाक्याला श्रोत्यांकडून हास्याची साद मिळे. त्यांच्याजवळ निवडक हास्यकथांचा फार मोठा संग्रह होता. माझ्या विनोदी वक्तृत्वाचे पुष्कळसे तंत्र मी त्यांच्याकडूनच उचलले. शिक्षणाव्यतिरिक्त लंडनमधील रंगभूमी, नृत्यकला, वृत्तपत्रे आणि राजकारण ह्यांचाही मी होईल तितका परिचय करून घेण्याचा प्रयत्न केला. कॅक्स्टन हॉलमध्ये बर्नार्ड शॉचे एक भाषण 12 का 15 शिलिंगाचे तिकीट काढून मी ऐकले. तो आयुष्यातला एक अभूतपूर्वच अनुभव होता. इतका विलक्षण, मिस्किल, खोडकर आणि खट्याळ वक्ता मी आयुष्यात कधी ऐकला नाही. त्याचे सगळेच भाषण मला समजले असे मला म्हणता येणार नाही. सर हॅरी लॉडर नावाचा एक विश्वविख्यात स्कॉच कॉमेडियन म्हणजेच नकल्या किंवा बहुरूपी त्या काळी होऊन गेला. तो नाना तऱ्हेच्या विदूषकी नकला, नाच आणि गाणी म्हणून श्रोत्यांच्या हसता हसता मुरकुंड्या वळवावयाचा. त्याचा एक कार्यक्रम मला पाहावयाला मिळाला. त्याच्या हास्य निर्मितीचे ठराविक तंत्र हे असे की रंगमंचावर प्रवेश करताच तो स्वतःच मोठमोठ्याने हसू लागावयाचा आणि त्याला हसताना पाहून सारे श्रोते खो खो एकदम हसावयाला लागावायचे आणि साऱ्या सभागृहात हास्याचा ज्वालामुखी फुटल्याचा भास व्हावयाचा. पार्लमेंटमध्ये मी 2-3 वेळा जाऊन बसलो होतो. लॉईड जॉर्जचे भाषण ऐकताना मला तात्यासाहेब केळकरांची आठवण झाली. विन्स्टन चर्चिल हा तर एक महान वक्ता समजला जातो, पण त्याचे भाषण ऐकून त्यावेळी माझे काही त्याच्या वक्तृत्वाबद्दल फारसे अनुकूल मत झाले नाही. त्याच्या बोलण्याची पद्धती मला फार त्रोटक वाटली. खेरीज त्या काळात तो काही फार मोठा माणूस झालेला नव्हता. सर्वसामान्य इंग्रज लोक त्याची विनी म्हणून थट्टाच करीत असत. पार्लमेंटमध्ये मला सर्वात एकाच वक्त्याचे वक्तृत्व अतिशय आवडले. त्याचे नाव जिम मॅक्स्टन. तो स्वतंत्र मजूर पक्षाचा नेता होता. त्या पक्षाचे त्याच्यासह अवघे 3च सभासद पार्लमेंटमध्ये निवडून आले होते. जिम हा हडकुळानी उंच होता. त्याची गालफाडे बसलेली होती, पण डोळे भेदक होते आणि डोक्याच्या वाढलेल्या केसांची झुलपे एकसारखी कपाळावर लोंबत होती आणि भाषण करताना ती आपल्या डाव्या हडकुळ्या हाताने मागे सारण्याचा तो वारंवार निष्फळ प्रयत्न करीत असे. हाईड पार्कच्या एखाद्या जाहीर सभेतच जणू काही आपण बोलतो आहोत अशा वेगाने आणि आवेशाने तो पार्लमेंटमध्ये बोलत असे. त्याचे भाषण असले म्हणजे अर्धे अधिक पार्लमेंट ओस पडे, पण वर गॅलऱ्या मात्र तुडुंब भरून जात. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.